या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अभिजित पाटील। कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील अमृत योजना अंतर्गत शहरात पाणीपुरवठा मजबूत करण्यासाठी काम सुरू आहे। अमृत योजनेअंतर्गत बांधलेल्या जलटाक्यांचा किंवा पाणीपुरवठा संरचनेच्या निकृष्ट दर्जामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका निर्माण होऊ शकतो, असं मत हिंदू जनसंघर्ष समितीने व्यक्त केलंय। जनतेच्या करातून होणारं प्रत्येक बांधकाम दर्जेदार, सुरक्षित, पारदर्शक व जबाबदारीने पूर्ण होणं आवश्यक आहे। फुलेवाडी दुर्घटना इशारा देणारी घटना असल्यामुळे अमृत योजनेतील सर्व कामांचा दर्जा तपासला नाही तर भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। यासाठी अमृत योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांची प्रशासनानं लेखी स्वरूपात किंवा ऑनलाईन माहिती प्रसिद्ध करावी, यासाठी हिंदू जनसंघर्ष समितीनं महापालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती। या बैठकीनंतर अभिजित पाटील म्हणाले, नमस्कार। आज हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने आयुक्तांना अमृत योजनेच्या संदर्भातील काही प्रश्न व आता सद्यस्थितीला अमृत योजना कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या टप्प्यात आहे या संदर्भात काही प्रश्न होते। आमची त्या पद्धतीने आज बैठक होती। तर या बैठकीमध्ये प्रामुख्याने योजना किती टक्के पूर्ण झालेली आहे, योजना ज्या ठेकेदाराला दिलेल्या आहे त्या ठेकेदारावर कोणत्या पद्धतीने कारवाई केलेली आहे, दंडात्मक असेल, फौजदारी असेल, किंवा जी योजना आहे ती निकृष्ट दर्जाची केली गेलेली की योग्य पद्धतीची केली गेलेली आहे, असे बरेच प्रश्न आपण आज प्रशासनाला विचारलेले आहेत। जसं की आपण आता परवाशी बघितलं की फुलेवाडी रिंग रोडला फायर स्टेशनचा जो स्लॅब कोसळला, तर त्या पद्धतीनं जर काही या अमृत योजनेमध्ये ज्या 12 टाक्या बनवलेल्या आहेत त्या जर काही अशा पद्धतीच्या निकृष्ट दर्जाच्या असतील आणि त्याही जर काही कोसळल्या तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जीवित धोका आहे। तर या संदर्भातही आज आपण प्रशासनाला जाब विचारलेला आहे। त्या पद्धतीने प्रशासनाकडे रिपोर्ट्स मागितलेले आहेत। काही कालावधीमध्ये ते रिपोर्ट्स आपल्याकडे आपल्या हाती येतील। त्या पद्धतीने आपण त्याच्यावर एक अभ्यास करू आणि त्या पद्धतीने परत ही बैठक लावली जाईल अशी प्रशासनाने आपल्याला ग्वाही दिलेली आहे। या पद्धतीने आपल्याला प्रशासनावर आज चर्चा झालेली आहे। या बैठकीवेळी आनंदराव पवळ, कविराज कबुरे, राजेंद्र तोरसकर, संभाजी थोरवत, महेश पोवार, अजय सोनवणे, सुरेश जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।